तर आता आधुनिक भारताचा इतिहास काय आहे तो आपण पाहणार आहे. त्याच्यामधला पहिला लेसन आहे प्रबोधन युग. तर प्रबोधन युगमध्ये पहा, तर प्रबोधन युग म्हणजे नेमकं प्रबोधन म्हणजे काय आहे किंवा त्याची कारणं काय आहेत. आफ्रिकेचे दक्षिण टोक या कोणत्या खलाशाने शोधून काढले असेल, किंवा युरोपने प्रबोधन काळापासून विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती का केली, तर याचं कारण असेल, किंवा बायबल ग्रंथाबद्दल माहिती, धर्मसुधारकांच्या जे काही त्यांना वेगवेगळी नावं कशी पडली, प्रबोधन काळातील सर्वात महत्त्वाचे मूल्य कोणते आहे, तर तसेच पृथ्वी प्रदक्षिणेची सागरी मोहीम कोणी पूर्ण केली किंवा सुरू केली, युरोपियन लोकांनी खालील खंडात कोणत्या खंडामध्ये वसाहती स्थापन केल्या, भौगोलिक शोधांचे एक महत्त्वाचे कारण, तर म्हणजे आणि कोणती कारणे आहेत हे पाहायचे आपल्याला या पाठामध्ये. मानवतावाद म्हणजे काय आहे, तर हे सर्व आपण प्रबोधन युग या पाठामध्ये पाहणार आहेत. त्यानंतर पहा, दुसरा पाठ आहे आपला क्रांतियुग. तर क्रांतियुग पहा, औद्योगिक क्रांतीची सुरुवात कशामुळे झाली, त्याचं कारण काय होतं, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कुठे घडून आली होती, तेव्हा इंग्लंडने अमेरिका खंडात खालील कोणत्या 13 वसाहती स्थापन केल्या होत्या, संयुक्त संस्थाने USA संघराज्य प्रजासत्ताक कोणत्या वर्षी अस्तित्वात आली होती, फ्रेंच राज्यक्रांतीचे सगळ्यात महत्त्वाचे कारण काय होते किंवा ते काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी क्रांतियुग या पाठामध्ये आपण पाहणार आहेत. तर यानंतर पहा तिसरा पाठ, भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार. ठीक आहे, भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार. इंग्रज व फ्रेंच या शतकात भारतात आले. कोणत्या शतकात भारतात आले इंग्रज व फ्रेंच, किंवा इंग्रजांनी कोणत्या मुघल सम्राटाकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या, किंवा पहिल्या इंग्रज आणि मराठा युद्धानंतर नेमका काय तह झाला होता, पेशवा आणि दुसऱ्या बाजीराव पेशवा यांनी या तहामध्ये कोणती तैनाती फौज स्वीकारली होती. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपण भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार या पाठामध्ये पाहणार आहेत. यानंतर पहा, ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम. तर पहा, ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम. लॉर्ड क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था कोणत्या वर्षी चालू केली होती, बंगाल प्रांतात कायमधारा पद्धती कोणी सुरू केली, कापडगिरणीची सुरुवात, तसेच विधवा पुनर्विवाहाला मान्यता कोणी दिली, कधी दिली, रेल्वेशी रिलेटेड जे काही असतील, किंवा जिल्हाधिकारी पद असेल, जे काही गव्हर्नर जनरलने नियम काढलेले असतील खाजगी व्यापाऱ्यांबद्दल ते नियम असतील, जमशेदजी टाटा यांनी कोणता कारखाना सुरू केला होता, कोणत्या वर्षी सुरू केला होता, किंवा ब्रिटिश साम्राज्याचे प्रमुख आधारस्तंभ कोण होते, तर या सर्व गोष्टी आपण भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना या पाठामध्ये पाहणार आहेत. आता यानंतरचं इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार आणि ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम या पाठामध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तर पुढे 5 नंबरचा 1857चा राष्ट्रीय उठाव. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर होती, खानदेशातील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते, तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत आपण हे 1857चा राष्ट्रीय उठाव या पाठामध्ये पाहणार आहे. पुढे पहा, भारतीय प्रबोधन पहा, त्यामध्ये महात्मा फुले यांचं कार्य, किंवा ब्राह्मण समाज काय आहे, स्त्री पुरुषांची तुलना ग्रंथ असेल कोणी लिहिला, किंवा सतीची चाल, जे काही समाजसुधारकांचे जे काही कार्य होते हे आपल्याला या पाठामध्ये पाहायचे. जे भारतीय समाजसुधारक प्रबोधनकार होते त्यांच्याबद्दल माहिती आपण घेणार आहे. तर पहा, त्यावेळी विधवांचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, तर त्यावरती कोणी कार्य केलेलं आहे, तर या गोष्टी आणि काय नेमकं कार्य केलं हे आपल्याला पाहायचे. प्रार्थना समाज काय आहे. ठीक आहे, तर अशा गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहेत. तर पुढे पहा, भारतीय प्रबोधन झाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी. ठीक आहे, स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी. तर पहा, स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणीमध्ये आपण पाहणार आहेत सार्वजनिक सभेचे कार्यक्षेत्र कोठे होते, काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे, काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी गव्हर्नर जनरल कोणते होते, आणि पंथ कोणते होते, मवाळ असेल, जहाल असेल, किंवा अध्यक्ष कोणते होते, त्याचे तत्त्व काय होते, तर अशा प्रकारचे पॉईंट्स आपण या पाठामध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर पहा, स्वराज्याचा लढा. स्वराज्याच्या लढ्यामध्ये वेगवेगळे जे काही आपले नेते होते त्या काळी, स्वराज्य ज्यांनी आपल्याला मिळवून दिलं, तर त्या नेत्यांबद्दल आपण माहिती घेणार आहे. जसे की लोकमान्य टिळक असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, तर यांच्या व्यतिरिक्त आणखीन जे काही आहे यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे. ठीक आहे, तर यानंतर पहा, असहकार पर्व. तर असहकार पर्वमध्ये जालियनवाला बाग असेल, रोलेटचे कायदे असतील, किंवा गांधीजींचा सत्याग्रह, स्वराज्य पक्ष त्याचे नेते कोण होते, किंवा त्याच्या विरोधात रोलेटच्या कायद्याच्या विरोधात काय केलं होतं नेमकं, तर असे जे काही मुद्दे आहेत, खिलाफत चळवळ काय होती. ठीक आहे, तर अशा प्रकारचे पॉईंट्स आपण या लेसनमध्ये पाहणार आहे. पाठ आहे असहकार पर्व. त्यानंतर 10 नंबरचा पाठ आहे सविनय कायदेभंग. तर सविनय कायदेभंगामध्ये पहा, दांडी यात्रा असेल, धारासनाचे नेतृत्व कोणी केलं होतं,
त्यानंतर गांधीजींची दांडी येथे मिठाचा कायदा याविषयी कशाविषयी मोडला होता, किंवा आयुर्विन करार काय आहे नेमका, तो आपण पाठामध्ये पाहणार आहे. त्यानंतर गोलमेज परिषद का असफल झाली, त्याची कारणं, किंवा कोणत्या काळामध्ये झाली, खुदाई खिदमतदार या संघटनेची स्थापना कोणी केली होती, तर या गोष्टी आपण पाहणार आहे त्या पाठामध्ये. किंवा सोलापूर येथे लष्करी कायदा का पुकारण्यात आला होता. ठीक आहे. तर यानंतरचा पाठ आहे आपला 11 नंबरचा छोडो भारत पर्व. ठीक आहे. तर छोडो भारत पर्व हा पाठ पहा. याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत. 1935च्या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या होत्या, वैयक्तिक सत्याग्रहाच्या चळवळीतील पहिले सत्याग्रही कोण होते, त्यानंतर छोडो भारत चळवळीचे भूमिगत नेते कोणते होते, किप्स योजना मुस्लिम लीगने का फेटाळली होती, काँग्रेस महिला मंत्रिमंडळांनी खालील म्हणजे कोणते विधायक कार्य केलेले होते, 1935च्या कायद्यातील कोणत्या तरतुदी अंमलात आलेल्या नव्हत्या. तर या गोष्टी आपण छोडो भारत पर्व या पाठामध्ये पाहणार आहे. ठीक आहे. तर यानंतर 12 नंबरचा पाठ आहे आपला सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, त्यानंतर आझाद हिंद सेना, समतेचा लढा, स्वातंत्र्यप्राप्ती आणि स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. तर हे जे काही 16 लेसन आहेत हे आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये आहेत. तर आपण प्राचीन भारताचा इतिहास त्यातील महत्त्वाचे जे काही लेसन्स आहेत ते पाहिले. त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि त्यातील जे काही लेसन्स आहेत ते, आणि आधुनिक भारताचा इतिहास त्यामधील लेसन कोणते लेसन्स आहेत हे आपण आज फक्त पाहत आहोत. ठीक आहे. तर यानंतर पहा इतिहास भाग झालेला आहे. त्यानंतर पार्ट नागरिकशास्त्र व प्रशासन. ठीक आहे. तर हे आपण पाहणार आहे. तर नागरिकशास्त्र व प्रशासन, तर यामध्ये पहा पहिला पॉईंट जो काही होता तो होता स्थानिक शासन संस्था. ठीक आहे. तर स्थानिक शासन संस्थामध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, तर आपले समाज जीवन असेल, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, स्थानिक शासन संस्थांचे महत्त्व, आपला सहभाग. तर अशा प्रकारे आपण हे पाठ पाहणार आहेत. तर आपल्या स्थानिक संस्था मग कोणत्या आहेत, कशा आहेत, त्यांचे काही नियमवाटी आहेत, त्यांचे कार्य काय आहे, किती दिवसांसाठी आहे, कशा प्रकारचं आहे, तर या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये आपल्या स्थानिक शासन संस्था या पाठामध्ये आपण पाहणार आहे. ठीक आहे. तर यानंतर पहा 2 नंबरचा भाग आहे आपले संविधान व राज्य प्रशासन. ठीक आहे. आपले संविधान म्हणजे भारत देशाचं जे काही संविधान आहे, तर याच्याशी रिलेटेड हे पाठ आहे. तर भारताचं संविधान, तर भारताचे संविधान म्हणजे त्यांचा राज्यकारभार कसा आहे, स्वरूप कसं आहे, संविधानाला दुसरं नाव काय असेल, राज्यघटनेशी कोणती गोष्ट नमूद केलेली असते, तर हे सर्व आपण भारताचे संविधान या पाठामध्ये पाहणार आहे. त्यानंतर संविधानाची प्रास्ताविका. ठीक आहे. संविधानाची प्रास्ताविका काय आहे, कोणत्या शब्दाने सुरू होते, किंवा शेवटी कोणाला अर्पण केल्याचे म्हटले आहे, त्यानंतर किती वर्ष वयापर्यंत नागरिकांना मतदान करता येतं, राज्यकारभाराचे सर्वोच्च पद कोणते आहे, भारतीय नागरिक कोणत्या पदासाठी निवडणूक लढवू शकतो. तर या सर्व गोष्टी आपण संविधानाची प्रास्ताविकता या पाठामध्ये पाहणार आहेत. तर त्यानंतरचं 3 नंबरचं लेसन आहे आपला नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य. तर नागरिकांचे मूलभूत हक्क कोणते आहेत हे आपण पाहणार आहेत त्या पाठामध्ये डिटेलमध्ये. नंतर किती हक्क आहेत मूलभूत. ठीक आहे. कर्तव्य कोणती आहेत. ठीक आहे. आणि कोणी दिलेले आहेत हे हक्क, किती प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे, नागरिकांना कोठे मुक्तपणे वावरण्याचे स्वातंत्र्य आहे. तर अशा प्रकारचे जे काही पॉईंट्स आहेत तर आपण हे नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य या पाठामध्ये पाहणार आहेत. त्यानंतर पहा संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहे. संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे, तर ते आपण पाहणार आहेत. संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे, नेमकं संघशासन काय आहे, घटकशासन, राज्यशासन काय आहे, स्थानिक संस्थांना संस्था असतील, तर या गोष्टी आपण या पाठात पाहतो. तसेच ग्रामीण भागाचा विकास व्हावा या उद्देशाने कोणत्या व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत, बालकाचे शोषण थांबावे म्हणून काय केलेलं आहे, दुर्बल घटकातील व्यक्तीला कोणत्या विकासासाठी शासन संस्था अर्थसहाय्य करते, किंवा महिला स्वास्थ्य व सुरक्षितता मिळावी म्हणून शासनाने कोणता उपक्रम राबवला आहे. तर या गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहेत. ठीक आहे. तर 5 नंबरचा आपला पुढचा पाठ आहे भारतीय लोकशाही. भारतीय लोकशाहीमध्ये पहा लोकशाहीत लोकांनी किती वर्षांचा काळ निवडलेला असतो प्रतिनिधीसाठी, तसेच लोकशाहीच्या कारभारासाठी लोक आपला प्रतिनिधी कसा निवडतात, किती वर्षांसाठी निवडतात, लोकशाही राज्यकारभार करण्यासाठी नेमकी काय आहे, पद्धती आहे, रचना आहे, व्यवस्था आहे का काय आहे. तर हे आपण या पाठामध्ये पाहणार आहेत. देशासाठी पूर्ण जे काही कायदे आहेत ते पाहणार आहोत. तर पहा पुढील लेसन आहे आपला पाठ आहे संघशासन कायदेमंडळ. 6 नंबरचा संघशासन कायदेमंडळ. तर घटक राज्य शासनासाठी कोणते कायदे आहेत, शासन संस्था किती पातळ्यांवर राज्यकारभार करते, संघराज्यात किती घटक राज्य आहेत, तरतुदी कोणत्या आहेत, अधिकार कोणाकडे आहेत. तर या गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहेत. तर पुढचा आहे 7 नंबरचा संघशासन कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ. ठीक आहे. संघशासनमध्ये कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ आपण पाहूया. ठीक आहे. तर कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, तर याच्याशी रिलेटेड जसं की संघशासनाच्या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होतो, कोण भारतीय संघराज्याचे प्रमुख असतात, राष्ट्रपतींची निवड करताना कोणत्या सदस्यांना भाग घेता येत नाही,
किंवा उपराष्ट्रपतींची निवड कोणत्या सभागृहाच्या सदस्यांकडून होते, मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते. तर अशा प्रकारचे कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या पाठामध्ये आपण प्रश्न आणि डिटेलमध्ये लेसन घेणार आहेत. ठीक आहे, तर पुढे पहा 8 नंबरचा घटक राज्यशासन. पुढचा लेसन आहे घटक राज्यशासन. विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात? विधिमंडळ नेमकं काय आहे, कोठे वापरलं जातं, महाराष्ट्रात विधिमंडळाची वर्षातून किमान किती अधिवेशने होतात, विधानसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतं. तर हे आपण घटक राज्यशासन या पाठामध्ये पाहणार आहेत. तर पहा पुढे आपला नागरिकशास्त्राचा हे 2 झालेले पार्ट, आपल्या नागरिक शासन संस्था आणि आपले संविधान व राज्य प्रशासन. ठीक आहे, त्यानंतर पहा 3 नंबरला आहे भारत व जग परराष्ट्र धोरण संयुक्त राष्ट्रे. तर हे पहा परराष्ट्र धोरण, भारताचे परराष्ट्र धोरण आणि भारताची सुरक्षा व्यवस्था. त्यानंतर 2 नंबर संयुक्त राष्ट्रे आणि 3 नंबर आंतरराष्ट्रीय सहकार्य व विकास आणि मानवी हक्क. तर हे आपलं नागरिकशास्त्र झालेलं आहे, नागरिकशास्त्र व प्रशासन. यानंतर आपला भूगोल भाग 1 यामध्ये कोणते लेसन येणार आहेत आपण पाहूयात. तर पहा भूगोल भाग 1 मध्ये सूर्यमाला असेल, पृथ्वीच्या गती व त्यांचे परिणाम, ऋतुनिर्मिती, स्थानिक वेळ आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा. 5 नंबर पहा नकाशा, प्रमाण आणि क्षेत्रभेद. 6 नंबर हवेचे तापमान. 7 वायुदाब. 8 नंबरचा लेसन आहे वारे, पर्जन्य. ठीक आहे, वारे पर्जन्य इथपर्यंत. आणि त्यानंतर जीवावरण काय आहे. त्यानंतरचा पुढचा लेसन आहे नैसर्गिक प्रदेश. 12 नंबर जगाची तोंड ओळख. 13 नंबर आशिया प्राकृतिक, आशिया साधनसंपत्ती, इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जापान आणि श्रीलंका. हे भूगोलातील भाग 1 मधले पाठ आहेत. ठीक आहे, तर त्यानंतर पहा भूगोलातील भाग 2 विभाग 2. तर त्यातील पाठ विश्व, पहिला पाठ आहे विश्व. त्यानंतर सूर्यमाला, पृथ्वी आणि चंद्र, नकाशा, क्षेत्रभेद, जलावरण, सागरतळ रचना, निक्षेप, सागर जलाचे तापमान व क्षारता, सागर जलाच्या हालचाली, मानवी व्यवसाय, लोकसंख्या, आफ्रिका खंड नेमका काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे या लेसनमध्ये. उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील, इजिप्त, टांझानिया, दक्षिण आफ्रिका. तर हे टोटल 80 लेसन विभाग 2 मध्ये आहेत. त्यानंतर पहा विभाग 3 भूगोलमध्ये विभाग 3. तर यातील पाठ आहेत अवकाश, भरारी, प्रात्यक्षिक भूगोल, क्षेत्रभेद व अहवाललेखन, पृथ्वीचे अंतरंग, मंद भूहालचाली व शीघ्र भूहालचाली. त्यानंतर खडक व खडकांचे प्रकार, अपक्षय व मृदा, अपक्षरण कारके 1 आणि अपक्षरण कारके 2. 9 नंबरचा पाठ आहे मानव व नैसर्गिक पर्यावरण आणि मानवी वस्ती. 10 नंबर प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व तृतीयक व्यवसाय. त्यानंतर अंटार्क्टिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, युरोप खंड आणि जर्मनी. तर हे विभाग 3 मधले पाठ आहेत. ठीक आहे, त्यानंतर पहा आणि इटली हा एक भूगोलच्या विभाग 3 मधला पाठ आहे. त्यानंतर अध्यापनशास्त्र व सामाजिक शास्त्र. तर अध्यापनशास्त्र व सामाजिक शास्त्रामध्ये इतिहासच्या नेमकी व्याख्या, स्थान, तत्वे इत्यादी आपण पाहणार आहेत. त्यानंतर 2 नंबरचा पाठ आहे संबोध. नंतर नागरिकशास्त्र व प्रशासन, भूगोल आणि अध्यापन पद्धती. तर हे सर्व इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र यामध्ये आपण डिटेलमध्ये घेणार आहेत. ठीक आहे, तर हा झाला आपला सिलेबस म्हटलं तरी हरकत नाही. तर हा झाला आपला सामाजिक शास्त्राचा सिलेबस. ठीक आहे, तर याचे पाठ आपण डिटेलमध्ये घेऊयात ना. थँक्यू.